ओके ओके चला पंच यस मैदानामध्ये प्रस्थान करतायत. मैच वावसी बनाम वावसी पंचक्रोशी बनाम वावसी पंचक्रोशी खालापुर बनाम मॉर्निंग 40+ न्यू पनवेल के बीच मुकाबला है. प्रदीप भोईर और अमन मोरे के बीच है. यहाँ से डू और डाई की मैच है. एक टीम जीतेगी वो सुमित इलेवन पड़गे पनवेल के खिलाफ खेलेगी और जो हारेगी वो रायगढ़ 40+ प्रीमियर लीग से बाहर जाएगी. यानी कि देख सकते हैं कि यहाँ मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम के लिए एक बड़ा सुनहरा अवसर मौका आहे. जर हा संघ सुपर 8 मध्ये गेला तर ओनर कमिटी संतोष सतीश साळुंके साहेब, अनिल भोईरजी, मुन्ना सुरते आणि विजय पुजारी यांच्या वतीनं जर सुपर 8 ला गेला तर त्या संघाला गोव्यासाठी गोवा ट्रिप असेल आणि संघ फायनलसाठी गेला तर सतीश शेठ साळुंके यांच्या वतीनं बँकॉकसाठी ट्रिप असेल. मोठी ट्रिप आहे त्याच्यामुळं बघूया. संघ जिंकला तर आमचाही फायदा होईल म्हणजे आम्हाला येता येईल आणि बघूया ही मोठी संधी है. तो चलते हम. मॉर्निंग टीम आपका 12वां प्रतिनिधि नहीं है, नहीं तो पेनल्टी लग जाएगी, ध्यान में रखिए. वीर मराठा को पेनल्टी लगी कल. समाधान पाटिल गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए यस आरंभिक गेंदबाज और प्रवीण देशमुख और अमोल मोरे ये जोड़ी मैदान के अंदर है. प्रवीण का साथ देंगे अमोल और पहली गेंद समाधान पाटिल प्रोफेसर की राइट. इस बार राइट आर्म और विकेट होगी, लेफ्ट आर्म राउंड विकेट है और ड्राइव किया एक बार फिर से. यहाँ सामने स्ट्रोक को खेल दिया है लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी रास्ते में आए. जिन्होंने गेंद को फील्ड किया सिंगल चुराया, पहला रन खाते में आया और पहले रन के साथ देखा जाए तो यहाँ वावोशी पंचक्रोशी खालापुर टीम का खाता ओपन स्कोर 1. पहली दफा गेंद को खेलेंगे मोरे और बल्ले का बाहरी किनारा शॉट थर्ड मैन के क्षेत्र में. और ये देखिए थोड़ा सा लेकिन बैकअप पीछे है. दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया स्कोर 2 के घर में. रायगढ़ 40+ प्रीमियर लीग का यह सुंदर आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. अब क्या आंखों के सामने इस मोरबी के भव्य दिव्य मैदान के ऊपर शुरुआत तो कड़क हो गई है 13 तारीख से. एक बार फिर से ड्राइव किया ऑन साइड के ऊपर गेंद मिड विकेट के क्षेत्र में. फील्डर मौजूद, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जाएगा 3. अनेश्वर पारेंगे इस बार स्कोरिंग की भूमिका करें क्योंकि एक तो स्कोरों को खाना चाहिए. उल्टा बल्ला हवा में कैच नहीं मिलेगी, कठिन है क्योंकि इस बार सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर 4. दोनों बल्लेबाज 2 पे खेल रहे. प्रवीण 2 पे, इस बार अमोल 2 पे खेल रहे. 4 गेंदें खत्म हो गई. महिला मैंडेटरी पावर पे चल रहा है. 2 खिलाड़ी गज के बाहर है, 9 खिलाड़ी दायरे के अंदर है और ये उड़ाया गेंद को एक बार फिर से हवा में कैच हिट. वाह. और कैच को लब का पहला विकेट. ड्रेसिंग रूम में वावोशी पंचक्रोशी खालापुर टीम को झटका. हाँ देखिए ऑफर आने के बाद कैच में क्या होता है, मक्कर ने फेविकॉल आया है. अगर गई टीम गोवा में ना तो वह गोली भी मिल जाएगी, ठोक दी जाएगी. इस बार देखा जाए मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम को प्रदीप भोईर की सेना को ये सुपर 8 में जाएगी तो गोवा ट्रिप है. ओनर कमेटी सतीश साळुंके साहब, अनिल भोईर जी, मुन्ना सुरते, विजय पुजारी. ये फाइनल में जाएगी तो डायरेक्ट बैंकॉक. वाह बहुत मजा आएगी. मैं भी साथ चलेगा, कैसे भी करो मुझे एडजस्टमेंट करो लेकिन देखना पड़ेगा क्या होता है. इंपॉर्टेंट बात है स्कोर 4 के घर में. ऐसा मौका कौन छोड़ेगा. लेकिन नए बल्लेबाज आए प्रशांत खांडेकर जी. अच्छी बॉल, क्या बॉल फेंकी थी, थोड़ी मिस हो गई स्टंप को. अगर वो थोड़ी इधर आती ना तो जरूर मिडल लेफ्ट में और ऑफ स्टंप के ऊपर लग जाती थी. रफ्तार से गेंद को फेंका था, पहला ओवर खत्म हो चुका था. बहुत ही बढ़िया ओवर साबित हुआ है
आणि पहिल्या षटकानंतर वावशी पंचक्रोशी खालापूर संघाची धावसंख्या 4 बिनबाद 1 गडी बाद 4. या धीमा गति की गेंद थी, अच्छी बॉल देखने को मिल चुकी, दोपहर का सत्र बन चुका है. और कैच कैच की मांग है, मुश्किल है, लेकिन क्या कैच, क्या दौड़ रहे यार. ये इस बार एक सिंगल मिलेगा. ये मालिकों ने जैसी ऑफर लगाई वैसे इसके अंदर तेज आएगी, आग आ गई. और तो रन तो मिल चुके इस बार, देखा जाए एक सिंगल. और स्कोर जाएगा पंजाब 5 रन बोर्ड के ऊपर. दूसरा ओवर जारी है. नयन थली कुछ कानों में मंत्र दे रहे विनीत को. रायगढ़ 41 प्रीमियर लीग का आयोजन नियोजन, जबरदस्त खूबसूरत मैदान. और गई और गई और गई. मैं बोला ना, ऐसे ही छक्का जब मैंने कॉलेज में मारा था तो पीछे से लड़कियां बोली, ओ व्हाट अ शॉट, ठोक दीजिए. भाई का आगमन हो चुका मंच के ऊपर, उनका हार्दिक स्वागत. उनके साउंड सिस्टम को कोई तोड़ नहीं, कोई मोड़ नहीं है. परफेक्ट काम, एक बार लगा दिया तो हिलता भी नहीं आवाज. और कई जगह ऐसा हो जाता है कि गला अंदर से खराब हो जाता है. काम परफेक्ट चाहिए, टकाटक. क्वालिटी इंपॉर्टेंट बात है, क्वांटिटी से कुछ नहीं चलता. 12 पे स्कोर जा चुका है. और सफल होकर खेलने का प्रयास किया नयन भाई. गेंद उछालते समय बल्लेबाजों ने 1 रन इकट्ठा किया और 1 रनों के साथ स्कोर आगे जाता है 13 के घर में. दोपहर का सत्र बन चुका है, आसमान खाली है, बड़ी बड़ी इमारती वहां बन चुके हैं. लगता है मैं और गोविंद एक ब्लॉक जरूर खरीदेगा जो पैसा आ जाएगा तब. लेकिन इस बार देखिए विमान के अंदर से हमारे मेहमान आ रहे. आसमान में देखिए क्या जमाना बदल गया है. पहला जमाना अलग था, अभी अलग आ चुका है. और इस बार कैच कैच के मांगे, लेकिन सेफ है. पहले दौड़ के आए, उसके बाद रुके और चल भाग भाग मिलका, शाबाश. और ये देखिए कैच पकड़ना चाहिए था. 1 रन के साथ 2 रन इकट्ठा किए, 2 के साथ और हुआ खत्म. 2 के साथ स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले, रन बन चुके 15. 1 विकेट के नुकसान पे वावशी पंचकुशी खालापुर टीम बैटिंग कर रही है और मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम पहले गेंदबाजी कर रही है. अमर मोरे प्रदीप भोईर के बीच टक्कर है. चलते डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए.
2 षटकांत धावा झाल्या त्या 15-15 ला एक गाडी बाहेर वावशी पंचकृषी खालापूर टीम। समाधान पाटिल जी एक बार फिर से आए हैं, प्रोफेसर जी खुद है। 22 यार्ड की सपाट पिच, जिसे पाटा मैदान कहते हैं, और यह सिंगल मिलेगा शॉट पॉइंट के ऊपर, बल्ले के ऊपर रन इस बार गेंद आ चुकी है और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 16-16। डू और डाई की मैच है दोनों टीम के लिए, करो या मरो। हारेगी वो घर, जीतेगी वो सुमित्रेन पनवेल के खिलाफ। कैच की मांग मुश्किल है, मुश्किल है। वेल ट्राई, बहुत अच्छी ट्राई, सुंदर ट्राई। मार्क आपको मैं देता हूं 100%। पकड़ लेते तो बढ़िया होती फील्डर ने, लेकिन ट्राई बहुत भारी, सुंदर ट्राई। जो लॉन्ग ऑफ के ऊपर थी, उन्होंने आकर कैच को कैरी करने की कोशिश की थी, लेकिन अंत में कैच को पकड़ नहीं सकी। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और ये गेंद बाहर, मिल गेंद, बॉन्ड लाइन पार, नंबर आया 6। इस मंच के ऊपर वलौली गांव के 4 लोग हैं। एक जगह सैंडी भाई, दूसरी जगह प्रमोद म्हात्रे, गोविंद पाटिल, सत्यन म्हात्रे। तो इनसे पंगा कोई ले नहीं सकता। स्कोर आगे 24 के घर में 24। आने वाली इस ओवर की 3 गेंदें शेष है। डू और डाई की मैच है, करो मरो, एक ही काम, परफेक्ट काम करना चाहिए। पटेल साहब तैयार है गेंदबाजी करने के लिए, और ये इस बार ऊंचा ज्यादा है, दूरी कम है। कैच की संभावना का वो कॉर्नर के ऊपर लपक लिया कैच। खेल हुआ खल्लास प्रशांत खाड़ेकर का, जो व्यक्तिगत मेरे हिसाब से लगभग देखा अपनी टीम के लिए उन्होंने यहाँ लगभग देखा जाए 12 और 4 16 रनों का योगदान दिया, और 24 पे दूसरा विकेट वावशी पंचकृषि खालापुर टीम का बैक टू डगआउट है। कुछ है, लेकिन कांटा जब चुभता है ना, तो उसकी जो टीच होती है वो टुंग टुंग लग जाती है। ऐसे सैंडी भाई ने सभी शागिर तैयार किए हुए हैं। एक तो दूसरा है सूरज एसडीसी, बोलो मानो इंस्टा के ऊपर फेमस है। हम देखते रहते, परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। ये वलौली वाले हैं, क्या करेंगे कुछ किसी को पता नहीं। आगे पिंटिया सुरवी बस से गार्ड लेके खेल रहे। सफलता समाधान पाटिल को, सुंदर कैच, काउंट कॉर्नर के क्षेत्र में रन बन चुके 24, लॉस ऑफ 3 विकेट। और इस बार फिर से कैच है, जज करो गोवा, शाबाश। गोवा जाना है तो देखिए हथेली में क्या फेविकॉल आया है, ठोक दीजिए। बहुत भारी इस दोपहर में हमारे रोशन काफी सुंदर गाने लगाकर सभी का दिल जीतता है और सभी को मनमोहित प्रसन्न कर रहे हैं। और स्कोर जा रहा है इस बार देखा जाए 24 के घर में, मेरे हिसाब से विकेट पार चले गए हैं 4। यानी कि इस बार पिंटा सुरवे गए क्या, जल्दी वापस आए क्या, और क्या गेंदबाजी चल रही। समाधान पाटिल की आखिरी गेंद शेष है इस ओवर की, और नए बल्लेबाज नितिन पाटिल। 24 पे 3 विकेट। रायगढ़ 40+ प्रीमियर लीग का ये खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन आप स्क्रीन के ऊपर देख सकते। समाधान पाटिल जी तैयार है गेंदबाजी करने के लिए, लेकिन तीसरे ओवर की अंतिम बॉल, कोटे का ये दूसरे ओवर है। ओ घूम के खेलने का प्रयास, अपील की थी हाउस दैट, लेकिन अपील को ठुकरा दिया, अंपायर सहमत नहीं। अपील करने की 2 ही जगह है,
एक है मुन्ना भाई कोर्ट और एक का मैदान, अपील दूसरी जगह नहीं है. तो खत्म हुआ और 3 षटकानंतर धावा बोर्डावा लागले. ते 24-24 ला 4 गाडी बाहेर मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते पारगावचे पोपट मैदानाच्या आतमध्ये वाजवाडीचे. आणि अगदी या संघासाठी मॉर्निंग टीमसाठी सुपर 8ला गेली तर गोवा ट्रिप आहे. ओनर कमिटी सतीश साळुंखे, अनिलजी भोईर, मुन्ना सुरतेजी, विजय पुजारीजी आणि प्रशांतजी पाटील. आणि फायनलसाठी गेलं तर डायरेक्ट बँकॉक सतीश शेठ साहेबांच्या वतीनं. शेठ काय पण करा पण मला न्या. ही संधी मात्र तुम्ही सोडू नका, कुठेतरी ॲडजस्ट करा. आणि चांगली संकल्पना केलेली आहे. अरे हसत खेळत आयुष्य घालवा, उद्या सकाळी काय होईल गॅरंटी नाही मित्रांनो. तुम्ही आम्ही कधी लवकर उठू तेही सांगू शकत नाही. आपली माणसं काय करतात साळुंखे साहेब, माणूस जिवंत असला की नीट बोलत नाही, मेल्यावर त्याला हलवून हलवून बोलतात. तू आता बोलच काय नाही. आता मेलेला माणूस कसा बोलत सांगा. पण हा सतीश सर नक्कीच भले मला नका नेऊ पण अमितला घेऊन जा, भले विमानाच्या पातीवर बसवा पण त्याला घेऊन जा. नक्की नक्कीच काय पण करू. मला गोरी बघायची तिकडे कशी आहे ती इम्पॉर्टंट बात आहे. आणि धावा झाल्यात ते 24 आणि शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. आज आओ जिनका बर्थडे है सागर पाटिल. क्यों पोपट का आवाज सही निकालता है. पक्षियों के ऊपर उनका बहुत प्यार है लेकिन हमेशा उनका योगदान अच्छा होता है. प्रदीप भोईर खुद कप्तान आए गेंदबाजी करने के लिए. इस मॉर्निंग 40 न्यू पनवेल के ऐसी गेंदबाजी करेंगे लेकिन इस ओवर में हमला करना चाहिए क्योंकि निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला है. लेकिन 3 ओवर में 24 रन आए बोर्ड के ऊपर. 4 विकेट मैदान से बाहर चले गए और प्रदीप भोईर का ये ओवर महत्वपूर्ण होगा. हाँ तुझे एक बार लेके जाएंगे हम सत्येंद्र माथुर भाई. इस बार डाइव किया गेंद को स्क्वायर ड्राइव पॉइंट के क्षेत्र में. संदीप पाटिल साहब भारत के भूतपूर्व कैप्टन और एक जबरदस्त खिलाड़ी. उनका स्क्वायर ड्राइव खतरनाक था लेकिन इस गेंद के ऊपर सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा. पढ़ेंगे 25 जून 1932 को कर्नल सी.के. नेहरू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता. कपिल देव साहब के नेतृत्व में कट किया गेंद को थर्ड मैन सीमा रेखा के बाद. नंबर आया 4 डिजिट. हाँ 29 को धाव संख्या 29. चौका आ गया इस बार देखा जाए और बाउंड्री बल्लेबाज नितिन पाटिल की अगली गेंद कैप्टन की. और एक बार फिर से यहाँ लगे अंपायर. बल्लेबाज देखिए, बल्लेबाज को पहले देखिए. सागर सागर जा, पाणी घेऊन जा, पटकन जा आणि मेडिसिन घेऊन जा. आणि थोडासा क्रॅम्प आला असं वाटतंय. आणि यावेळी बघा डॉक्टर घोंगरू मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील. चला लवकर जा. आणि जर इंजरी वाढत असते आपण बाहेर रिस्क घेऊ नका. होतोय सावकाश सावकाश कारण आता थोडेसे वाढतं वय आहे. हा
चलिए डॉक्टर घुंगरू हमारे इस बार देखा जाए खिलाड़ी को लेके वापस आ रहे और टीम का स्कोर है 29। रिटायर हारा हो चुके हैं, थोड़े से इंजरी हो चुके। तो पीठ क्या करेगा, इतना ढीला ही सब कुछ काम है। 29 स्कोर और नए बल्लेबाज अफान खोत। देखना पड़ेगा इस बार देखा जाए कि कितने रन इकट्ठा करेंगे। ये शानदार क्रिकेट चल रहा है, शानदार आयोजन नियोजन, परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। लेकिन कैप्टन तैयार है प्रदीप भोईर। वो रिवर्स स्विप खेलने गए, गति से गेंद आई थी, जाकर लकड़े के ऊपर गेंद ने चुम्मा लिया, इस बल्लेबाज को बाय बाय किया और बल्लेबाज वापस गए। 5वां विकेट मेरे हिसाब से ड्रेसिंग रूम में जा रहा है। अमल मौर्य इस बार देखा जाए वापस आ चुके। 29 लॉस ऑफ 5 विकेट या वावसी पंचकृषि खालापूर टीम। या डेंजर बॉलर नी और रेड कलर में खेल रही है वावसी पंचकृषि खालापुर टीम। अमल मौर्य बनाम प्रदीप भोईर, इनके बीच मुकाबला है। डू और डाई की मैच है। हारेगी वो ये रायगढ़ प्रीमियर लीग छोड़ के जाएगी 40 की। ओ इस बार शरीर से दूर गेंद को रखा, बहुत ही बढ़िया बॉल कैप्टन की और चकमा दिया बल्लेबाज को। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। इस ओवर की अंतिम बॉल शेष, चौथे ओवर की अंतिम बॉल। धीमा गति का स्कोर चल रहा है 29 पे। रवि जी पाटिल और दीपक पाटिल सर इस मैच की भूमिका अदा करने जा रहे हैं अंपायर की। शॉट है इस बार देखा जाए, यहां सामने लगा दिया है और चली गेंद, वन बाउंड चौवा। तेव्हा प्रसन्न झाली, तेव्हा आपल्या राजाला भवानी तलवार दिली आणि त्या भवानी तलवारीनं कित्येकांना भुई सपाट करून टाकलं। शाहिस्त खानाची बोटही तोडली त्या तलवारीनं, कारण ती तलवार साक्षात भवानी मातेने दिली होती। 33 स्कोर और इस सब मालिकों ने दिमाग जब चलाया, शतरंजी की चाल खेली, तो खिलाड़ियों को एक बार फिर से उत्साह आ गया है। मानो गोवा के लिए जाने के लिए तैयार होंगे, लेकिन आखिरी 6 गेंदे स्कोर 33 4 षटकानंतर वावशी पंचकृषी खालापूर संघाची धावसंख्या आहे ती मात्र 33 ला 5 गडी मैदानाच्या बाहेर। आखिरी ओवर, अंतिम ओवर और गेंदबाज है शोभित गेंदबाजी करने के लिए। आखिरी 6 बॉल, अंतिम ओवर है। सत्यन मात्र देखिए कैसे टकाटक दिख रहे, आज भी कोई बोल सकती है तो मुझे पसंद है। इसको नहीं उसको नहीं। शंकर आप आइए ऊपर, आज आपका दिन है, आप नीचे क्यों जा रहे हो, ऊपर बैठो। और कट बिल्कुल बेहतरीन कट, शानदार कट किया और गेंद बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई चली गई है। 4 रन। लेकिन यह बढ़िया स्क्वायर कट, गुंडप्पा विश्वनाथ जी की याद आ गई, रोहित शर्मा की याद आ गई, सचिन तेंदुलकर साहब जी की याद दिलाई बल्लेबाज यहां अपान खोत ने। 4 के साथ स्कोर 37 पे। आखिरी 5 बॉल शेष इस अंतिम ओवर की।
लेकिन इस 5 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में ज्यादा ही लोकप्रिय हो चुका है। वैसे तो हमारा राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन तुम्हारी हमारी नजर इस क्रिकेट के ऊपर इतनी बन चुकी है कि हमारा यह प्यारा और दुलारा खेल बन चुका है। पहला तो विश्व में फुटबॉल को पसंद है और उसके बाद क्रिकेट को है। और जोरदार हिट करने गया एक अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, मिड विकेट के ऊपर कैप्टन गेंद को उठाएंगे, तब तक के लिए दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ खोज जी पहुंचे 6 पे। 2 के साथ यह स्कोर पहुंचे वावशी पंचक्रोशी खालापुर टीम का 39। आखिरी 4 बॉल शेष इस आखिरी ओवर की। इनिंग की अंतिम 4 गेंदें शेष, बाकी 3 गेंदें शेष है और एक कैच आउट। और इसी के साथ विकेट नंबर 6 मैदान से बाहर। अंतिम 2 बॉल शेष, 39 लॉस ऑफ 6। आखिरी 2 गेंदें शेष, स्कोर है 39। बल्कि 3 बॉल शेष है, थोड़ी गलती हुई। आणि विनोदजी पाटील नेरे आणि नितीनजी जोशी यांचं आगमन व्यासपीठावर। बेहतरीन कैच। अभी आखिरी 2 गेंदें शेष है, 39 लॉस ऑफ 7 विकेट। दयनीय अवस्था वावशी पंचक्रोशी खालापूर टीम की। तर या दरम्यान ज्यांचं मंचावरती आगमन झालंय ते आमचे विनोद पाटील नेरेचे एक उत्कृष्ट खेळाडू, त्याच दरम्यान नितीनजी जोशी आणि मुंडकर साहेब या बसा, असं नसतं वा। आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 मध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत। और नए बल्लेबाज रमेश गुप्ता जी मैदान के अंदर। आखिरी 2 बॉल शेष, 39 पे स्कोर, 7 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी काफी अच्छी चली अभी इस बार देखा जाए तो यहाँ मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम की। लेकिन आखिरी 2 बॉल में कितने रन आएंगे। गेंद को पहली दफा खेलेंगे गुप्ता जी, लेकिन गेंदबाज इस बार देखा जाए शोभित जो गेंदबाज है, और क्रॉस लाइन खेलने गए, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, सिंगल जरूर मिलेगा। और अंतिम ओवर की अंतिम बॉल, इसके बाद ये इनिंग खत्म हो जाएगी। स्कोर 40 के घर में। आखिरी गेंद शेष है इस अंतिम बॉल की और हवा में जरूर है, कैच है। 8वां विकेट बाहर। 40 रन पे लगभग देखा जाए ये इनिंग हुई खत्म। और निर्धारित 30 बॉल में जीतने के लिए यहाँ मॉर्निंग 40+ न्यू पनवेल टीम को चाहिए 41 रन चाहिए। 30 में 41 का टारगेट कैसा होगा, लेकिन सुपर 8 में अगर ये टीम जाएगी तो गोवा ट्रिप के लिए एक ऑनर्ड कमेटी सतीश सालुंके, अनिल भोईर, पठान जी, मुन्ना सुरते, विजय पुजारी, इनके माध्यम से अगर फाइनल में जाएगी तो सतीश शेख सालुंके इनकी तरफ से डायरेक्ट बैंकॉक को लेके जाएंगे। तो 41 का पीछा करना है। अनिश्चितताओं का खेल है, गेंदबाजी चली तो मजा आ जाएगा, लेकिन क्रिकेट इस खेल में थोड़ा सा कमेंट में बदलाव होना चाहिए। 7 विकेट बाहर चले गए हैं। सागर पाटिल की जुबानी सुनिए, मैं आता हूं अगले मैच के लिए, रखिए ख्याल। धन्यवाद। हॅलो, डिसिप्लिन मध्ये जायचं मित्रांनो, शिस्त मोडू नका। प्रशांत काडेकर सर, चला। धन्यवाद अमित म्हात्रे सर। अतिथी देव भाऊ, येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी, या भूमीमध्ये अनेक खेळाडू, अनेक रथी महारथी, अनेक राज्य,
अनेक संत महंत होऊन गेले. सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे यावे यावे अवघे जण. जसं रायगड समाजक असोसिएशनचे दरवाजे नेहमीच आम्ही खुल्ले केलेले आहेत. ज्याला कोणाला या असोसिएशन मध्ये सदस्य म्हणून यायचं असेल तर संदीप पाटील साहेब आणि सत्यवान म्हात्रे वळवळी याचे संपर्क करा. नितीनदादा जोशी साहेबांचे ते आगमन झालेलं आहे नेऱ्या गावचे. तसेच विनोद पाटील रायगड 40+ मास्टर उत्तर विभाग कार्याध्यक्ष, तसेच गोपीनाथ पाटील साहेबांकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. दादाचं सुद्धा आगमन झालं आणि आपण पाहणार आहोत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सरपंच ट्रॉफी आयोजित नेरे दुधे विभाग प्रीमियर लीग तुमच्या भेटीला येईल लवकरच. आता आपण पाहतोय रायगड 40+ मास्टरच्या मान्यतेने असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित वर्ष चौथे 2 वर्ष चिंचपाड्याला ही प्रीमियर लीग झाली. त्याच्यानंतर स्वामी समर्थ मठ मानगर येथे प्रीमियर लीग रंगली. समर्थ कडू त्या लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. पण या लीग मध्ये कुठला खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणार पाहायला मिळेल 22 तारखेला. तोपर्यंत पाहत राहा या चिडवला पाहतो आपण रायगड 40+ मास्टरचा हा दिमागदार सोहळा मुरबीच्या मैदानावर. टार्गेट असेल तो मात्र 41 धावसंख्येचा. ते चेंडू 41 धावा विचार विनिमय करावे लागले. चेंडूची पाहणी करतायत दोन्ही खेळाडू. सिक्सर कंपनीचे चेंडू आणि या खेळाडूकडे पाहिलं की जबरदस्त विस्फोटक असा खेळाडू तो मात्र सोनारी गावातील एक दमदार असा खेळाडू. किशोर कडू सोनारी आणि दुसरे त्यांना साथ देतात ते मात्र फलंदाज वीरेंद्र ठाकूर बाला. दोन्ही ऑफिशियल पंच. 12वा खेळाडू पाठवा प्लीज. फलंदाजी करणाऱ्या संघाचा नाही तरी 12वा खेळाडू दादा 12th मॅन. धन्यवाद. किशोर कडून सोनारी आणि स्ट्राईकला किशोर कडून आणि स्ट्राईकला बाला ठाकूर. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल झालेला आहे. जबरदस्त स्कोरिंग क्वालिटी बघा काय जबरदस्त आहे. संदेश पाटील आणि पूर्ण टीम 24 लाईव्ह आतापर्यंत अतिशय कमी कालावधीमध्ये या लाईव्हने मात्र उंच गरुड भरारी घेतली. मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय संदेश दादा पाटील बोरले आणि पूर्ण टीम. तेवढी ताकदीची लाईव्ह तेवढ्या ताकदीचा त्यांच्यामध्ये फलंदाज पण आहे. प्रफुल्ल पाटील प्रेमाने सर्व त्यांना चांबू बोलतात. अप्रतिम क्वालिटी आहे आणि आमचा आवाज पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होतो सुरुवात. तर गोलंदाज अमोल मोरे स्वतः कर्णधार आलाय. कशा प्रकारे या मैदानावर गोलंदाजी होईल पाहायला मिळेल. सलामीचा फलंदाज किशोर करू. पहिला चेंडू पडतोय डावखुरा फलंदाज. ओ जबरदस्त अपील पाहायला मिळाली आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. एक धाव बोलून पूर्ण करतोय. एका धावेने खातं खोलतोय. टार्गेट आहे तो मात्र जो जितावे सिकंदर मैदान के अंदर. जो संघ या स्पर्धेतून मी कोणाच्या एकाच्या बाजूने बोलत नाही मला दोन्ही संघ सारखे आहेत. जो संघ या स्पर्धेतून बाहेर होईल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये. तर पाहूया पुन्हा एकदा अमोलजी मोरे यांचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज बाला ठाकूरसाठी. पहिल्या षटकातील पॉवरप्लेच्या षटकातील दुसऱ्या चेंडूची सांगता होतोय. स्लो डिलिव्हरी आणि चेंडू मात्र मिडुकल क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. पाहता पाहता चेंडू गेलाय
सीमारेषेकडे 55 रन बाकी. चौकार तो ठोक डीजे. मुळीच नव्हतं संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 5. नयन तले अतिशय खुश आहेत, कारण तर जेवढे क्रिकेटमध्ये ते खुश आहेत तेवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय आणि पाहता पाहता चेंडू होतोय इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. दर फलंदाजाने या चेंडूवर जर चौकार लगावला तर मात्र सन्माननीय आदरणीय श्री नितीन जोशी साहेब नेरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हो, स्क्वेअर कट पाहायला मिळाली. हलकस कट केला, चेंडू एकदा पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरतोय. बिनबाद आतापर्यंत 41 धावांचा पल्ला गाठताना कंपल्सरी चेसिंग पुढचा चेंडू आणि आता मात्र किशोर गडीच्या बाहेर जाणार पण झेल हातामध्ये विसवतोय. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला गडी गारद होतोय तो मात्र बॅट द पॅव्हिलियन. किशोर कडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भोईर. मॉर्निंग संघाने दर 3 षटकामध्ये सामना फिनिश केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सुमित दादा दमडे यांच्याकडनं. परंतु क्रिकेट आहे अनुचिताने भरलेला खेळ. जोपर्यंत शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करू शकत नाही. मिठालालचा फलंदाज आलेत. मधल्या फलीतील पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातोय ते मात्र फलंदाज काय करणार, काय घडणार. पंचांकडनं गाठ घेतात. खेळण्याला सज्ज, जमिनीला खेळपट्टीला स्पर्श केला, दर्शन घेतलं, पुन्हा एकदा बॅट हातामध्ये फिरवली आणि आता मात्र गोलंदाज आपलं काम चोख बजावतोय. पुढचा चेंडू आणि आल्या आल्या चेंडू कार्पेट ड्राईव्ह खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा धडपडतोय, त्याचा फायदा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धपका लागतोय. प्रथम फलंदाजी केली ती मात्र 12 धावा दापलकावर. वावशी पंचकोशी खालापूर आणि मॉर्निंग 40+ न्यू पनवेल. एका बाजूला असतील अमोल मोरे आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप भोईर. दोन्ही संघाचा ड्रेस कोड सेम आहे. तर पाहूया कोण कोणावर मात करणार. आमचे विनोद पाटील अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतात. नितीनदादा जोशी साहेब सुद्धा सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतात आणि लाईव्हच्या माध्यमातून ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य मिळालं असे आमचे प्रकाश गाडगे साहेब आणि गोपीनाथ पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. डॉक्टर कसे असावेत आणि पेशंट किती थकला तरी त्याला मात्र तंत्र सुद्धा औषध देण्याचं एक काम करतात गोपीनाथ पाटील साहेब. आमचे नामदेव शेठ जमदाडे जरा बसलेत आज, मात्र सरपंच पदावर विराजमान आहेत. वाकडी गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि शशिकांत पाटेकर. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये होता, परंतु काय आहे क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. आता सचिन घरतकडे टेक्निकल आहे आणि टायमिंग आहे, परंतु शशिकांत घरतने चांगला परफॉर्मन्स दिला होता
शेवटच्या चेंडूपर्यंत. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून मेडिकल स्पोर्ट्स रायगड संघाने सामना आपल्या बाजूने खेचला. षटकातील पुढचा चेंडू बघा, कवटर पाहायला मिळाले. बघा काय क्षेत्रक्षण होतोय. वावशी पंचकोशी आता मात्र पूर्णपणे आपला जीव ओकते स्पर्धेमध्ये, कारण ते करो या मरो की स्थिती आहे. काही करावं समजत नाही. बरोबर आहे ना दीपक पाटील सर? पंच आपले अतिशय चोख कामगिरी करतात. हबप रामकृष्ण हरी तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. कार्पेटा चेंडू किरकारला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतो. चेंडू उचलणार फेकणार आणि आता मात्र धडपड उडतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतो आहे. फलंदाजी करणारा संघ इथे मात्र थांबणार नाही, कारण काही करायचं आम्हाला मात्र जिंकायचं आहे. कोणी हारण्यासाठी खेळत नसतो मित्रांनो, परंतु दोन संघ ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला एकाला हार ही पत्करावी लागतो. संघाची धावसंख्या धपकार लागतो. आतापर्यंत टोटल स्कोर 15 धावा. अतिशय दमदार स्कोरर आहेत. आतामध्ये 5-5 पेनाचा वापर करतात. सुंदर अशी स्कोरिंग. अजूनपर्यंत काही गलत्या चुक्या झालेल्या नाही. सुरेख कानमंत्र बघा. स्क्वेअर कट पाहायला मिळाली. कव्हर ड्राईव्ह अप्रतिम आणि आता मात्र चेंडू गेलाय पंच चौकारासाठी. संघात कधी पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही. एक चोरून धाव पूर्ण केली जातोय आणि संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापका धाव लागतात त्या मात्र गोलंदाजीचे विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. अमोल मोरेच्या 12 धावा 1 सफलता. दुसरे षटक हाताळलं पिंट्या सुर्वे याने दिल्या मात्र 8 धावा. सुंदर अशी कामगिरी. पल्ला गाठाचा आहे तो मात्र 5 षटकामध्ये 41 धावांचा. अप्रतिम अतिशय भन्नाट वेग आहे चेंडूला. गती बदलली, व्हेरिएशन थोडस वाढवलं आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. सामना चालू आहे तो मात्र वावशी पंचकोशी घालापूरपेक्षा मॉर्निंग 40+ न्यू पनवेल प्रदीप भोईर आणि अमोल मोरे यांच्यामध्ये लागलेले झुंज. षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र सराल बघा बघा ही भागवत्री ब्रह्मास्त्री ओम भट सहा बॅट इज अ पॅव्हलियन यष्ट्या उद्ध्वस्त. या डेंजर धन्यवाद डीजे मास्टर. व्यवसाय कसा करावा, बिझनेस कसा करावा आणि पैसा कसा कमवावा ते फक्त कोली बांधवाला जाऊन विचारा. दिवस रात्र बोटीवर मेहनत करणारे हे उरण करंजा येथील खेळाडू नयन थली आणि क्रिकेट मात्र जिवंत ठेवलाय. छोटासा गाव आहे, नदी किनारी समुद्र किनारी वसलेला गाव आणि त्या गावातील खेळाडूला आहे नयन थली मॅनफॉर्म उरण करंजा. लागली भरपूर मला बोली, आता मात्र मैदानामध्ये करून दाखवावं लागेल. तर मात्र नयन थली आलेत तर गोलंदाज आपलं काम चोख बजावतोय. धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 20. नवीन गोलंदाज आलाय मैदानामध्ये संदीप पाटील. 18 चेंडू 21 समीकरण. दोन्ही साईडने एंड आहे. दोन्ही साईडने गोलंदाज गोलंदाजी करू शकतो, दोन्ही साईडने फलंदाज फलंदाजी करू शकतोय. आणि आल्या आल्या स्वागत केलं तर मात्र षटकारांना उत्तर विभागीय अध्यक्ष 40+ मास्टर प्रीतमदादा पाटील पडगे यांचं आगमन झालेलं आणि त्यांचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. दमदार
सुंदर संगीत ऐकलं की दिबा पाटलांचं नाव शोभून दिसेल, विमानतळाला नक्की दिसेल ना, कारण भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार दिबा. 12.5चा शिल्पकार ज्याने हुतात्म्याचं रक्त वाया जाऊन दिलं नाही, वयाची 80 वर्ष असताना सुद्धा सिडकोविरुद्ध बेमुदत लढा दिला आणि प्रकल्प असताना न्याय मिळवून दिले, असे तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्यविधाते लोकनेते दिबा पाटील साहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र तिवार अभिवादन. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. मेरे सर पे ओवले ते शिर्डी पदयात्रा निघाली होती आणि त्याचा आज साई भंडारा आहे. शिर्डीला चाललो पायी पायी, मुखामध्ये नाव साई साई. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पंचांकडनं गाठ घेण्यासाठी फलंदाज आलाय विनेश. नॉनस्ट्राईक गेनला नयन थली. आल्या चेंडू भिरकावून दिलाय. संघाची धावसंख्या 41. ओ इथे काय होतंय दादा, अप्रतिम प्रयत्न बघा. यंग टॅलेंट पण पाहतात की 40+ खेळाडू अजूनपर्यंत जंप मारू शकतात. एक डाव आरोग्यासाठी स्पर्धा आहे दादा, जास्त काय रिस्क घेऊ नका. शरीर तंदुरुस्त आहे तर तंदुरुस्त राहू द्या. संघाची धावसंख्या धपकार लागतो आतापर्यंत 41चा टार्गेट असताना 27 आणि हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. विकेट. नुसते पंचच नाहीत तर एक खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट असे आचार्य आहेत आणि सर्व काय त्यांच्यामध्ये दडलंय. आणि विकी पाटीलला ज्यांनी घडवलंय, अ आ यु हे अक्षर गिरवाला शिकवलंय ते मात्र सुनीलदादा पाटील मुरबी यांनी आज रुचकर भोजन बनवलंय. सर्वांनी आस्वाद घेतलाय. अप्रतिम काय कला आहे आणि परमेश्वराने प्रत्येकाला कला दिलेली आहे. आमच्याकडे पैसा कमी आहे पण आमच्याकडे शब्दाची आणि माणुसकीचा भंडार आहे. आज माझा वाढदिवस आहे, टेटसला ठेवता येणार नाही एवढा मोठा मित्र परिवार आहे. त्याच्यामुळे सर्वांचा आभार. कारण आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार. आता हेच प्रेम. शेवटला माणूस काय घेऊन जातोय, 1 रुपया सुद्धा कपालाला चिटकत नाही, तो पण पडतोय. म्हणून तुम्ही जोपर्यंत जीवत आहात तोपर्यंत तुमच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हा गोडवा निर्माण करा. आपोआप माणसे तुम्हाला चिटकायला येतील. जसं गुलाला मुंगला चिटकून तसं मात्र पण तुमच्या जिभेवर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर नसेल तर तुम्हाला चिटकलेली माणसे मंजूर जातील.
आयुष्यामध्ये संपत्ती भरपूर कमवाल, परंतु प्रेमाची आणि मायाची माणसं कमवायला मात्र वाघाचं काळीज लागतं. डीजे घरातीलच आहे. संदीप पाटील वलवली, शेवण पाटील वलवली, आतिश पाटील वलवली, सूरज पाटील वलवली या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आवाज एकदम जबरदस्त आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. आता मात्र गरज असेल ती मात्र 12 चेंडूमध्ये कंपल्सरी सिस्टीम मध्ये फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 8 धावा तुम्हाला बांधवाव्या लागतील. नयन थली सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. हलकासा प्लेसमेंट त्यांना पण माहित आहे की सामना आपण कसंही करून ऍडव्हान्टेज मध्ये न जाता एकेरी दुहेरी धावेला भर देतात. सुमित इलेवन बडगे संघाचा संगणक संपर्क करा प्लीज. सामना जवळजवळ संपत आलेला आहे. कुमारी साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासाचे शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 2025 प्रकाश जगातील नाईट सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. पोलीस सक्सेसफुल. चेंडू जातोय क्षेत्रक्षक चेंडूची आकार करेपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर पाहायला मिळते चौकार. तर तारीख असेल 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025. प्रवेश फी असेल 23,000 रुपये. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 50,000. ही स्पर्धा आहे. विजयलक्ष्मी मैदान नेरे या मैदानावर होईल. प्रथम येणाऱ्या 32 ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाईल. संपर्क नितीन जोशी सर आणि पूर्ण कमिटी मेंबर्स. 3 धावसंख्येची गरज. आणि आता मात्र बघा नयन थली बॅट इज द पॅव्हलियन. पडगे संघाचा संगणक रायगडचा ढाण्या वाघ विश्वास पाटील या आपणास विनंती आहे. कांता याच्या पुढचा सामना आपला आहे. मात्र काहीतरी कानमंत्र, काहीतरी करम आहेत, काहीतरी तंत्र सूत्र मंत्र मात्र द्यावे लागतील. बघूया जो जितावे सिकंदर मैदान के अंदर काय होणार, काय घडणार. 3 बिबट्या मात्र इथे लागलेल्या आहेत. नयन पांचांनी पण एक 50 लगावली या मैदानावर. पहिली 50 लगावली प्रफुल्ल ठाकूर, दुसरी 50 लगावली ती मात्र सतीश थोरात आणि तिसरी 50 लगावली नयन पांचाल. जबरदस्त कामगिरी या वयामध्ये. चला आता मात्र गरज असेल ती मात्र दादा 8 चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 3 धावसंख्येची गरज. मॉर्निंग न्यू पनवेल संघाला अगेन्स्ट वावशी पंचकोशी कालापूर. बघा इथे मात्र झेल पण सुटलाय. 2 धावसंख्येची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग मध्ये. चला तोंडरे गावातील विश्वास पाटील साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी अधिकारी या आपण
पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. दोन धावसंख्येची गरज आहे स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. ते मात्र सेफ शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढला. एक धाव तर बॉल पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न केलेला आहे परंतु नकार. एका धावेची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू असतील ते मात्र 6 आणि एका धावसंख्येची गरज. सेम सिच्युएशनला सामना आलाय दादा. जसा मागाशी सामना पाहिला तसा मात्र सामना आलाय. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार मारून सचिन घरतनं सामना आपल्या खिशामध्ये घातला आहे. तसाच मात्र सामना सेम सिच्युएशन आणि फक्त धाव हवी आहे. 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज. चला ग्रुप मीटिंग घेऊन देऊ नका पंच. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला स्पीडअप करा प्लीज. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाज कोण येते बघूया. 6 धावा डिपेंड करण्यासाठी आता फलंदाज तयार आहेत. गोलंदाजचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि चौथ्या षटकामध्ये फक्त आल्यात 7 धावा. आता मात्र 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज पाहायला मिळते. सुंदर असा सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. रायगड 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड समाजक असोसिएशन आयोजित रायगड 40+ मास्टर प्रीमियर लीग पर्व 4. आणि आता मात्र 1 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर मॉर्निंग 40+ न्यू पनवेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या स्पर्धेमधला. मॉर्निंग 40+ न्यू पनवेल won the match by 5 wickets. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय समाधान पाटील. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. तो मात्र समाधान पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यायचा आहे समाधान पाटील. समाधान पाटील आणि ते पारितोषिक देतील आमचे नितीनदादा जोशी साहेब. यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समाधान पाटील साहेबांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचा आहे.